या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। विधान परिषदेची घोषणा होताच राष्ट्रवादीत नाराजी नाट्य। ठाण्यातला बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार, थेट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतच उमेदवारीवरून वातावरण चांगलेच तापले आहे। एकीकडे भाजपचा विरोध डावलून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीने निर्णय घेत उमेदवारी जाहीर केली आहे। यावरून राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच आता राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आल्यानंतर आता ठाण्यात नाराजीची ठिणगी पडली आहे। येथे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आनंद परांजपे यांना विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। राज्यातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत असून सर्वाधिक 6 जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादीला 1 जागा आली आहे। सध्या राष्ट्रवादीच्या एका जागेवर झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा झाली आहे। या एका जागेसाठी दिग्गजांसह जवळपास 75 जण इच्छुक होते। यामुळेच पहिल्यांदाच मोठी रस्सीखेच दिसून येत होती। तर या झिशान सिद्दीकी यांच्या निवडीमागे प्रफुल्ल पटेलांचा हात असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान विधान परिषदेवर पुन्हा संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी आपली खंत बोलून दाखवली। त्यांनी पक्षप्रमुखांच्या या निर्णयावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे, परंतु ज्या जागेवर ही नियुक्ती झाली ती जागा त्यांची स्वतःची होती, त्यामुळे विश्वासात घ्यायला हवं होतं। पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्डाने किमान एक फोन करून किंवा चर्चेला बोलावून या निर्णयाची कल्पना द्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच या निर्णयामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्याचेही मिटकरी यांनी सांगितले। या नाराजीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू असतानाच आता ठाणे जिल्ह्यातील पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांची नाराजी समोर आली आहे। विधान परिषद उमेदवारीसाठी त्यांचेही नाव चर्चेत होते, पण आता त्यांच्या नावावर फुली पडली असून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे। तसेच पक्षाने डावलल्याने ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, तर लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करतील असे बोलले जात आहे। दरम्यान परांजपे यांनी मात्र असे काहीच नसल्याचे सांगत या अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। त्यांनी या केवळ अफवा असून विधान परिषद उमेदवारी डावलल्याने मी शिंदे सेनेत जाणार अशा अफवा आहेत, मी कुठेही जाणार नसून पक्षातच राहणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत, त्यांची विविध कामानिमित्ताने भेट होत असते, त्यामुळे त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा आहे, अशी प्रतिक्रिया आनंद परांजपे यांनी दिली।